मंडळी, आजचा विषय बैलगाडी क्षेत्रातला राजा म्हणणाऱ्या अशा नंदीचा आहे. महासंघर्ष करणारा नंदी असं म्हणलं तर काय चुकीचं नाही. नमस्कार मंडळी, मी राकेश भगत आणि बिंदास्त बोल या युट्यूब चॅनेल वरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहे माणिकराव बद्दल. मंडळी, पंचम हिंद केसरी माणिकराव आज त्याची तब्येत जास्तच खालावली आहे. त्यानं खाणं सुद्धा सोडून दिले आणि त्याच्या शरीरावर जर म्हटलं तर जखमा सुद्धा झालेले आहेत. एका साईडला बसला तर त्याला 8 दिवस म्हटलं तरी उठता येत नाही त्या जागेवर. त्याला त्याचा मालक आणि त्यांचे कार्यकर्ते ह्या साईडवरनं त्या साईडवर असं करत त्याला चाललंय प्रयत्न. अजून डॉक्टरांनी तर सांगितलंय संपलेत जमाय, पण कधी काय घडेल हे सांगता येत नाही. तो बरा सुद्धा होऊ शकेल आणि सर्व फॅनला तर असं वाटतंय की खरंच आपल्या सर्वांचा लाडका माणिकराव खरंच बरा व्हावा आणि नंतर एकदा देव बकासूरच्या गळ्यात पळताना आपल्या सर्वांना दिसला पाहिजे. तर माणिकराव बद्दल असं का घडलं की एवढं चांगला नंदी एवढा पूर्ण जागेवरच बसला? नक्की कारण काय झालं, विषय काय? मंडळी, विषय असा झाला की पाठीमाग काळ भरपूर झाला, पण एका मैदानामध्ये माणिकरावच्या पायाला लागलेलं होतं. माणिकरावनं पाय सुद्धा वरती घेतलेला होता, पण मालकाच्या आणि सुट्टी मेकरच्या हे कुणाच्याच ध्यानात आलं नाही. पण जेव्हा नंदी मैदानामध्ये धावायला लागला तेव्हा अक्षरशः पब्लिकच्या डोळ्यातून पाणी येईल असं घडलं. 3 पायावरती माणिकराव पळत होता. एक पाय तर उचलूनच धरला होता. म्हणजे 3 पायावरती पळणं म्हणजे चेष्टा नाही. मालकाला जेव्हा कळलं की नंदीनं पाय वरती घेतलाय माणिकरावनं, मालक म्हटले की माझा अक्षरशः प्राण शरीरात आहेत का नाहीत हेच माहित नव्हतं, वर जास्त. पण त्या मालकांनी पण जीव भरपूर लावलेला आहे, पूर्ण टीमनच लावलेला आहे, त्यांच्या घरच्यांनी लावलेला आहे माणिकराववर. कारण तो नंदी एवढा शांत स्वभावाचा आणि मालकाचं नाव एवढं मोठं करून दिलं असा नंदी तो. त्या नंदीविषयी अशा गोष्टी नाही घडायला पाहिजे होत्या, त्या घडल्या. पण मंडळी, माणिकराव खरंच बरा झाला पाहिजे असं सर्वांना वाटतंय. डॉक्टर म्हणजे देव नाही. काय काय केशीतनी पाक हाताबाहेर गेलेल्या केशी सुद्धा परत सरळ होतात. त्यामुळं माणिकराव पहिल्यासारखा होऊ पण शकतो, कारण त्याला हातानं घास भरवलं जातात. मला मुलाखत बघितली मी, एवढं वाईट वाटलं. त्या नंदीच्या अंगावर अक्षरशः चादर टाकावी लागली. कारण का की व्हिडिओ शूटिंगच्या टायमिंगला रक्त वगैरे किंवा असं जखम वगैरे जास्त दाखवू शकत नाही. हे असं जर कारण दाखवलं तर युट्यूब व्हिडिओ वरती स्ट्राईक येऊ शकतो युट्यूबचा. त्यामुळे ते दाखवता आलं नाही. पण अक्षरशः खूप वाईट परिस्थिती आहे. माझ्या तर डोळ्यातून खरंच पाणी आलं ती गोष्ट बघून आणि ती व्हिडिओ बघून. मंडळी, माणिकराव बरा व्हा, देवाला असं मागणं आहे की माणिकराव खरंच पहिल्यासारखा व्हावा. कारण त्याचं ती वय नाही आता जाग्यावर बसायचं किंवा डॉक्टरनं म्हणायचं की संपलंय. एकदम जिद्दी म्हटलं तर काय हरकत नाही असा नंदी आहे तो. नको त्या टायमिंगला कुणालाही म्हणजे डोक्यात सुद्धा नव्हतं की आज आपला माणिकराव हिंद केसरी होऊन घरी येईल. अशा टायमिंगला सुद्धा माणिकराव त्याची धडाडी दाखवून, त्याचं वर्चस्व दाखवून मैदानामध्ये मालकाची मान ताट करणारा असा हा माणिकराव आहे. मंडळी, माणिकराव खरंच बरा होईल अशी माझी तरी इच्छा आहे आणि व्हायलाच पाहिजे.
तर व्हिडिओ ही इथंच थांबूया. मंडळी, आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.